श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. अंघोळ झाल्यानंतर कपाळ मोकळे का ठेवू नये आपले पूर्वज सांगतात, त्यात शास्त्र आधार काय होता ते जाणून घेऊया. धर्मशास्त्र सांगते, गंध ही एक केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाची खूण आहे. वाचा, गंध लावल्याचे फायदे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर प्रज्ञागंधा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आलेलं, तू कपाळावर ही विभूती का लावतोस? त्यावर 16 वर्षीय प्रज्ञागंधा म्हणाला, माझी आई मला सांगते म्हणून. भक्तांनो, 16 वर्षीय प्रज्ञागंधाच्या जागी आपण असतो तर कदाचित आपणही हेच उत्तर दिले असते. कारण बालपणापासून आपल्यावर हा संस्कार आपल्या आईने आजीने घातला आहे. त्यामुळे आपण कपाळाला गंध लावतो सुद्धा. मात्र हे का लावावे किंवा ते लावल्यामुळे होणारे फायदे कोणते, ती कोणती धार्मिक खूण आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. देह देवाचे मंदिर आहे. आपण म्हणतो ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, त्याचप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरी भावाचे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही सगळी स्तर असले तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देहमंदिराचे आधारस्तंभ आहेत. या देहात भगवंत नित्यवास करतो. या देहस्थितीत मूर्तिगंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. या संसारी माणसांना पूजेसाठी देखील वेळ नसतो. त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी. गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना अंगुली स्पर्श होतो. ही अंगुली मध्याचा असावी, म्हणजे मधले बोट असावे. या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारे स्पंदन थेट हृदयाला जाऊन भेटतात. गंध लावल्याने व्यावहारिक कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्माचा प्रवृत्त नाही, कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकी एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मनपूजा दिवसभर आपल्या देहाच्या साक्षीने काम करत असते. याची जाणीव देत राहते. जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडीवर बाईकारने लक्ष ठेवणारा तो CCTV कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेट हृदय सिंहासनावर विराजमान झालेला असतो. आपण कोणाच्या निगराणीत आहोत हे कपाळावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही, त्यामुळे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ही जाणीव गंधाद्वारे सातत्याने होत राहते. गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाज देखील सुसंस्कृतिक रक्षक या भूमिकेतून पाहतो. ही केवळ धार्मिक खूण नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःला करून दिलेली जाणीव असते. म्हणून हिंदू धर्माने आणि आर्य संस्कृतीने तिलक विधीला धर्मात स्थान दिले आहे. पूर्वीपासून स्त्रिया पुरुष कपाळावर गंध लावित असून त्याची जागा आता टिकल्यांनी घेतली. परंतु गंध लावल्याने शास्त्रीय कारणे देखील आहेत. गंध केवळ सुगंधी म्हणून नाही तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असतो. चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इत्यादी विविध पदार्थांची युक्त असते. आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील 2 भुवयांच्या मध्ये स्थिर असलेले चक्र कार्यरत व्हावे यासाठी देखील गंध लावले जाते. तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव, मनाची निर्मळता, सात्विकता, सोज्वळता इत्यादी सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते. कोणताही सुवासिनीने हळद कुंकवाची लावलेली 2 बोटं तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात. कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याने, गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात. तो पाहता त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात. पूर्वी देखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री होऊन मिळवून परत आल्यावर मधल्या करांगुलीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई. त्याचा विजय तिलक म्हणले जात असे. त्या देखील बहुमान होता. बहीण भावाला, पत्नी पतीला
पत्नी पतीला, आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत असते. यासारखी व्यक्ती जेही औक्षण करतात त्यांना उत्तरोत्तर यश मिळत राहते, म्हणून गंध लावले जाते. एवढेच काय तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांना देखील गंध लावून पूजन केले जाते. अशा रीतीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतःपुरातील देवाची पूजा करून त्यांच्या साक्षीने सत्कार्य करत राहावे. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ.